तर मित्रांनो, आज तारीख आहे 19 फेब्रुवारी आणि सकाळचे वाजलेले आहेत 8. तर आपण हॉस्टेलतर्फे एक टूर बुक केलेली आहे, आयलंड टूर. त्यात आपल्याला 5 ते 6 बीचेस त्यांनी कवर करणार आहेत. फुल डे टूर असणार आहे. त्याच्या जेवण पण दुपारचे इन्क्लूड असणार आहे. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटीज आहे. ब्रेकफास्टचं मला काय माहीत नाही आहे. तर चला आपण ही टूर एक्सप्लोअर करूयात. आता वाट बघतोय मी, मला पिकअप करण्यासाठी कधी येत आहे त्यांची मी वाट बघायला. तर मित्रांनो, टू व्हीलरवरनं आपल्याला पिकअप करण्यासाठी घेऊन टू व्हीलर आलेले आहे पिकअप करण्यासाठी. आणि आता मेन जी आपली बोट जाणार आहे तिथून निघणार आहे, तिथं आपल्याला ते ड्रॉप करतील आणि तिथून पुढं आपली मेन टूर चालू होईल. हॅलो मित्रांनो, इथं आपण त्यांच्या स्पॉटला पोहोचलेलो आहोत, जिथून आपल्याला त्या आता मेन बोटिंगमधून आपल्याला घेऊन जाणार आहेत. तर ह्या टूरसाठी मी आउटपोस्ट हॉस्टेलला 1,500 रुपये फिलिपिनोज दिलेले आहेत. आपली फुल डे टूर असणार आहे. तर बघा, टूर चालू झाल्यानंतर आपल्याला ते कोणते कोणते बीचेस दाखवत आहेत आणि काय काय कवर करतायत ते सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवतो. मित्रांनो, हे तुम्ही पाठीमागे बघू शकता, आपल्या या बोटमधून आपल्याला एंट्री करून जायचं आहे आणि हे सगळे आपले सहकारी आहेत. तर ह्यांच्याबरोबर आपण सगळं प्लॅन आउट आपला दिवसाचा करणार आहोत. आता आपण बरोबर 9:15 वाजता बसचा बोटीचा हा प्रवास चालू केला आणि आता 10:30 वाजता आलेले आहेत. तर आपल्याला पोहोचायला नाही म्हटलं तर 1.5 तास लागायला लागलेला आहे. पहिल्या बीचला जायला 1.5 तासाची पहिली जर्नी आहे. खूप सुंदर जर्नी आहे, ॲडव्हेंचरस आहे. मोठ्या मोठ्या लाटा वगैरे माझ्या खूप मजा यायला लागली आहे. एन्जॉय. तुम्हाला प्रवासात जर पाण्याचा वगैरे बोटीचा प्रवास करताना जर नॉचे येत असेल, उलटी येत असेल, तर तुम्ही असे कॅरी बॅग कॅरी करू शकता. त्या मुलीला आता सध्या उलटीचा त्रास होत आहे. तर मित्रांनो, आपल्याला ही बोट इकडे पाठीमागे उभी केलेली आहे आणि आपल्याला चालत यावं लागते. कमरे एवढं पाणी आहे. तर आता माझी हाफ पॅन्ट आणि शर्ट निम्मा सगळा भिजलेला आहे. तरी हातात बॅग घेतलेली आहे आणि चालत आहे मी. मस्त छोटासा आयलंड आहे एकदम. तर बघत आपण एन्जॉय करूया ह्या आयलंडवरती. तर हे जे पहिलं बीट आहे याचं नाव आहे वॉलिंग वॉलिंग. काय बोलला काय कळत नाही, पण चांगलं आहे, एकदम मस्त आहे. ते तुम्ही पाठीमागं माझ्या बघू शकता. हा तो पाठीमागं आयलंड आहे, छोटासा आयलंड आहे, मस्त आहे. तर मित्रांनो, ह्या आयलंडवरती आल्यानंतर आपल्याला वरती जायला पण येते. छोट्या छोट्या पायऱ्या वगैरे ह्यांनी केलेल्या आहेत. तर ह्या पायऱ्यांवरनं चालत जाऊन आपण वरून कसा नजारा दिसतोय ते पण बघूयात ह्या आयलंडचा. तर इथं वरती आल्यानंतर एक छोटंसं कॅफे आहे. जर का तुम्हाला काही पाण्याची बॉटल, चहा, कॉफी किंवा काही ड्रिंक्स वगैरे पाहिजे असतील तर तुम्ही इथून परचेस करू शकता. छोटंसं आहे, एकदम मस्त आहे.
तर माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही किती सुंदर मस्त नजारा आहे. वरून समुद्राचं निळशार एकदम छान पाणी बघायला एकदम मस्त वाटते. तर काय ना एकदम छोटासा आयलंड आहे. एका साईडनं वरती यायचं, दुसऱ्या साईडनं खाली जायचं. पण खालून जिथून तुम्ही वर आला त्या साईडला जाऊ शकत नाही. फक्त एका साईडनं वरून दुसऱ्या साईडला खाली जाऊन परत तुम्हाला वरती येऊन परत जिथून तुम्ही सुरुवात केली तिकडेच तुम्हाला जावं लागते. तर मित्रांनो, ह्या आयलंडवरती आपल्याला बोटवाल्याने 1 तास आपल्याला स्पेंड करायला दिलेला. तर आता त्याने शिट्टी मारून आपल्याला बोलवायला चालू केलेलं आहे आणि आता आपण परत आपल्या बोटीवरती समोर तिकडे चाललेलो आहोत. एकदम मस्त छान मस्त बीच आहे. एकदम रिलॅक्स, म्हणजे जसं पिक्चरमध्ये आपण बघतो तसे हे सगळे बीचेस आहेत. तर लय भारी वाटते. एकदा तुम्ही नक्की फिलिपिन्सला या आणि ह्या बीचचा या टूरचा आनंद घ्या. एक नंबर काम जगास. तर हे मित्रांनो, असं पाण्यातनं तुम्हाला अर्धाभर नाही म्हटलं तर कमरे एवढं पाणी आहे इकडं. आणि ह्या पाण्यातनं असं वाट काढत वाट काढत राहिला. पाणी आता वाढलेलं आहे. अरे पाणी आता इथं छातीच्या लेवलपर्यंत आलेलं आहे. माझ्यामध्ये आता मोबाईल आपल्याला बॅगेत ठेवून बॅग उंचावर घ्यावी लागणार आहे. आपण दुसरा आयलंड बघण्यासाठी चाललेलो आहोत. मगाशी बघितलं तुम्ही कपडे एवढं पाणी होतं. वरती आल्यानंतर त्यांनी लगेच दुसऱ्या आयलंडसाठी आपली बोट रवाना झालेली आहे. समोर मित्रांनो तुम्ही बघू शकता अजून एका दुसऱ्या आयलंडवरती आपण आलेलो आहोत. पोहोचतो आपण 5 मिनिटात पोहोचतो. मित्रांनो, आता आपण दुसऱ्या बीचवरती आलेलो आहोत आणि इथं आता आपण 1 तासभर थांबणार आहे. इथे आपल्याला ते जेवण पण देणार आहेत आणि जेवण तयार करायला त्यांना थोडा वेळ पण लागणार आहे. तर चला आपण हा आता इकडचा समोरचा दुसरा बीच एक्सप्लोर करूया. Yes. तर समोरच आल्याला जर तुम्हाला काय बाथरूमची वगैरे जर आवश्यकता असेल तर बाथरूमची पण इथे व्यवस्था आहे आपल्याला. हा पण एक छोटासा मस्त बीच आहे. तर ही आहे आपली बोट आणि इकडे सगळ्या अशा बोटी सगळ्या पार्क केलेल्या आहेत. तर मित्रांनो, हा पण एक कमर्शियल बीच असं म्हणतात नाही, पण ह्या बीचवरती बरेच सारे इकडं असे टुरिस्ट लोक आलेले आहेत. पण इथे तुम्हाला काही एकसुद्धा दुकान नाही. म्हणजे तुम्हाला जर का पाण्याची बॉटल, नारळ पाणी, बियर वगैरे घ्यायचे असेल तर इथे तुम्हाला नाही मिळणार ते. असा मस्त छान असा बीच आहे. 1 नंबर बीच आहे. फुल व्हाईट सँड बीच आहे. तुम्हाला जर स्नॉर्कलिंग वगैरे करायचं असेल तर समोर तिकडे जाऊन स्नॉर्कलिंग वगैरे करू शकता. हा पण एकदम मस्त छान असा बीच आहे. चला एक्सप्लोर करूयात आपण. वा, विदेशी चिमण्या इकडं तुम्हाला आल्यानंतर भरपूर बघायला मिळतील. तर फॉरेनला आल्यानंतर निसर्ग सौंदर्याचा आपण त्याचबरोबर अशा विदेशी चिमण्या जर तुम्हाला बघायला मिळाल्या तर हा आनंद फारच वेगळीच होतो. मस्त असा बीच आहे हा.
इकडे पण लेफ्ट साईडला पण समुद्र आहे, राईट साईडला पण समुद्र आहे. आणि असं छोटंसं तुम्हाला चालत जायला राईट साईड तेवढीच तयार झालेला आहे. तरी तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता मस्त निळाशार असा समुद्र आहे. तर झालं आता हे पाठीमागं बघू शकता, इथं हा समुद्राचा डेड एंड झालेला आहे. आणि आता इथून परत आपण एकदा परतीला म्हणजे परत दुसऱ्या ठिकाणी असं मोठं काही ठिकाण नाहीच आहे, एकदम छोटासा बीच आहे. तर दुसऱ्या साईडला जाऊन बघूयात आपल्याला काय बघायला मिळतंय का. मित्रांनो तो बीच तिथून चालू होतोय, तो कडेला फक्त तिथपर्यंतच जातोय आणि तिकडनं परत तुम्हाला एवढासा इथपर्यंतच जायला येते. शेवट इथंच आहे, छोटासा बीच आहे, एकदम मस्त बीच आहे. तुम्ही इकडे आल्यानंतर 1 तास 1.5 तासाचा तुम्हाला वेळ दिला जातो. तर मित्रांनो हे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, जेवणाची सगळी व्यवस्था झालेली आहे. तर जेवणामध्ये काय काय बघूयात आपण आणि जेवण करूयात. That's the proof to the boss. They have to send that to the boss. Okay, sir. Let the love begin. Let the love begin. तर मित्रांनो आत्ताच आपलं मस्तपैकी जेवण करून झालेलं आहे. जेवणात तुम्ही बघितलं असलं तर राईस होता, नूडल्स होते, चिकन होता, फिश होतं, कलिंगड होतं, केळी होती आणि सॅलड वगैरे असं बरंच काय काय त्यांनी दिलेलं. चिकन आपल्याला तेवढं आवडलं, फिश वगैरे काय आपण ट्राय केलं नाही. राईस काय एकदम पांढरा भात होता, नूडल्स ठीकठाक होते, बाकी केळी कलिंगड काय मस्तच छान पोट भरलं झकास. तर मित्रांनो आत्ता बरोबर 2:05 झालेली आहेत आणि आता आपण तिसरा आयलंड एक्सप्लोर करायला जाणार आहोत. चला तर जाऊयात मग आपण तिसरा आयलंड एक्सप्लोर करूया. चलो. Stop on red red. Okay. तर आता आपण मित्रांनो ह्या तिसऱ्या बीचवरती आलेलो आहोत. इथं त्यांनी 1 तास आपल्याला देणार आहेत स्पेंड करण्यासाठी. इकडं वरती काहीतरी बघायला आहे, तर ते आपण बघून येऊयात नेमकं काय आहे. सगळे जे लोक चाललेत इकडे काहीतरी बघायला मिळेल, बघूयात आपण पण जाऊन बघून येऊयात नेमकं काय आहे तिकडं काय नाही. जाऊन फिरून येऊयात, आपल्याला काय कामधंदा आहे आता. सगळे बीच एक्सप्लोर करायचे आहेत आपल्याला ह्या मस्तपैकी विदेशी चिमण्यांबरोबर. टेन्शन नाही लेने का. मित्रांनो ते जे तुम्हाला म्हटलं मी, तर बीच ॲक्च्युली त्या साईडला आहे, तर दुसऱ्या साईडला आपल्याला बीचवरती जायचं आहे. तर बघूयात तिकडे जाऊन बीच कसा आहे काय आहे बघूयात. चलो.
तर मित्रांनो, हे तुम्ही पाठीमागं बघू शकता. ह्या बीचचं नाव आहे मालकापुया बीच, मालकापुया आयलंड. तर हा आपला तिसरा आयलंड आहे. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे सुद्धा. नाही, ती विदेशी चिमणी नाही, ते हे हा बोर्ड बघू शकता. असे यांनी बीचवरती झोपाळे पण केलेले आहेत. जर तुम्हाला मस्तपैकी झोका वगैरे घ्यायचा असेल तर ह्याच्यावर बसून झोके वगैरे आरामात घेऊ शकता. त्या तिथं मध्ये सेंटरहून आपण आलेलो, त्या कोपऱ्यातनं जाता आत्ता आपण डाव्या साईडला आलो आहे. डाव्या साईडला हा इथं एंड झालेला आहे आणि याच्या पलीकडे इकडे एक छोटासा बीच आहे. हा एक छोटासा एकदम मस्त बीच इथे एक तयार झालेला आहे. इथे तो संपला. तर फिलिपिन्स ही कंट्री अशी आहे तर 7,000 बेटं आहेत. 7,000 बेटांचं मिळून फिलिपिन्स ही कंट्री तयार झालेली आहे. इथली लोक पण फार चांगले आहेत मनाने, स्वभावाने एकदम शांत सुंदर. इथल्या मुलींचा कन्यांचा विषय तर काय एकदम नादखोळा विषय आहे. याच्या बाबतीत काय न बोललेलंच बरं. पण फिलिपिन्स देश एकदम मस्त आहे. इथलं जे नेचर बघण्यासारखं आहे ना, ते खरंच अफलातून आणि अप्रतिम आहे. माझ्यामध्ये तुम्ही एकदा तरी फिलिपिन्सला भेट द्या. एक 10 दिवसाचा तरी दौरा करायचा. मी 14-15 दिवसाचा दौरा काढलेला आहे, पण तुम्ही तो 10 ते 12 दिवसातसुद्धा तुम्ही कवर करू शकता. तर ह्या बीचवरती तुम्हाला नारळ पाणी, ज्यूस आणि बिअरची सगळ्या सुविधा इथं करण्यात आलेल्या आहेत. तर इथं बिअर कितीला आपण बघूयात आणि एक बिअर घेऊयात आपण मस्त वेगळी. 100 और ओके ठीक आहे. तर मित्रांनो, ही रेड हॉर्स आपण घेतलेली आहे 100 फिलिपिनोजला. मस्त वेळ याचा आस्वाद घेऊया. थँक्यू. तर हे 3च बीच आपल्याला ते दाखवणार होते आणि हा आपला शेवटचा तिसरा बीच होता, मालकापुआ बीच. आणि तो जो जेवण केलेला तो माझ्या मते कोको बीच होता. तो पण छान होता, हा पण मस्त होता. तर एन्जॉय करून झालेला आहे. इथं आपण एक मस्त बिअर मारलेले आहे. 100 फिलिपिनोज त्यासाठी दिलेले आहेत. आणि आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. इथून परत आपल्याला आपल्या मेन डेस्टिनेशनला जायला माझ्या मते 1.5 तास लागणार आहे. 3:30 वाजलेले आहेत. जायला आपल्याला 5 ते 5:15 तरी नक्कीच वाजतील. क्रेझी जर्नी आहे तीसुद्धा. मस्त एन्जॉय करूयात. चलो टाटा बाय बाय. हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात. नाईट लाईफचा व्हिडिओ जर आज करायला जमला, नाही आज करणार, नक्की करणार. काल काय आपण केलेलं नाही आहे. तर नाईट लाईफचा व्हिडिओ पण आज आपण नक्की करूयात, पण पार्ट 2 मध्ये. चलो बाय बाय, सी यू.